ठिकाण बीडचं जेलमधली बराक क्रमांक 9 आणि या बराकीत गेल्या 1.5 वर्षांपासून ठाण मांडून बसलाय वाल्मिक कराड। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हाच तो मुख्य आरोपी वाल्मिक कराड। पण आत काय चाललंय? आत त्याला मिळतीये चक्क VIP ट्रीटमेंट, व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा आणि मोबाईल वापरण्याची मुभा, आणि तो आत बसूनच बाहेर पसरवतोय दहशत। कराडला मिळणाऱ्या या VIP ट्रीटमेंट बाबत थेट कारागृह अधीक्षकांकडे कुणी केली तक्रार? बीडच्या जेलमध्ये कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांविषयी थेट गृहमंत्री अमित शाह यांची कुणी घेतली भेट? आणि कराडला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवा अशी मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली आहे मागणी? पाहुयात यावरचाच हा खळबळजनक रिपोर्ट। वाल्मिक कराडला बीडहून नागपूरला हलवा, जेल की 5 स्टार हॉटेल? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। बीडचं उपजिल्हा कारागृह कधी नव्हे ते चर्चेत आलं ते एका आरोपीमुळे। नाव वाल्मिक कराड। 31 डिसेंबर 2024 पासून हा कराड या जेलमध्ये आहे, पण त्याच्या नावाची आणि दहशतीची चर्चा आजही होतेच आहे। जेलमध्ये बसून हा काय काय कारनामे करतोय माहिती आहे? नाही? मग ऐकाच। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रानुसार हा वाल्मिक कराड इतर कैद्यांच्या नावावर मोबाईल वापरतो, वकिलांच्या सिम कार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधतो, दुपारच्या बंदीच्या काळात राजरोसपणे अधीक्षक कार्यालयात बसून व्हिडिओ कॉल करतो, बराक क्रमांक 9 जवळ CCTVच नसल्यानं तिथूनच फोनवर बोलतो आणि जेलमधूनच बाहेर दहशत पसरवतो। संतोष देशमुखांची हत्या झाली 9 डिसेंबर 2024ला। खटला सुरू झाला 12 मार्च 2025ला, पण गेली 1.25 वर्ष सुनावणी होऊनही खटल्याची प्रगती कुठवर पोचली? फक्त तारीख पे तारीख। धनंजय देशमुखांची तक्रार खासदार सुप्रिया सुळेंनी गांभीर्यानं घेतली आणि हा तर न्याय प्रक्रियेचा थेट अपमान असून आरोपी वाल्मिक कराडची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करा अशी मागणीच मुख्यमंत्र्यांकडे केली। इतकंच नव्हे तर बीड कारागृहातील CCTV फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर त्याची चौकशी करा, आरोपीला मदत करणारे संबंधित कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा अशी आग्रहाची मागणी केली। बीडच्या कारागृहात कैद्यांना मिळणाऱ्या या बेकायदा सोयी सुविधांच्या तक्रारीचा सूर आता थेट दिल्लीपर्यंत गेला। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन बीड कारागृहातील गंभीर तक्रारींची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीच लावून धरली। खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना या मागणी संदर्भात पत्रही दिलं। बीड उपजिल्हा कारागृहात काही कैद्यांना मोबाईल, प्रतिबंधित वस्तू पुरवल्या जातात, त्यांना विशेष अधिकार पुरवणाऱ्या संशयास्पद अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशा आशयाचं पत्रच सोनवणे यांनी शाह यांच्याकडे सादर केलं। महाराष्ट्र सरकारकडून याचा अहवाल मागून घेऊन सक्षम प्राधिकरणाकडून चौकशी केली जावी आणि दोषींवर कारवाई केली जावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली। त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश दिल्याची माहिती सोनवणेंनी दिली आहे। बीडच्या जेलचा कारभार पारदर्शक होण्यासोबतच दोषींवर कारवाई होईपर्यंत आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहणार असं सोनवणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय। आता जाता जाता या प्रकरणातून समोर आलेल्या 3 गंभीर गोष्टी मांडतो आणि थांबतो। कोर्टात खटला सुरू आहे आणि आरोपी जेलमधूनच बाहेर दहशत पसरवतोय। मग साक्षीदार सुरक्षित राहतील का? हा तर न्याय व्यवस्थेवरचा हल्ला आहे। बंदीच्या वेळेत अधीक्षक कार्यालयातून व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणं, जिथून फोन केला जातो तिथं CCTVच नसणं, हे कुणाच्या वरदहस्तामुळे घडतंय? हा तर कारागृह प्रशासनाचा सरळ सरळ अपमान आहे। आणि धनंजय देशमुख आपल्या तक्रार पत्रात थेट
राजकीय प्रभाव हा शब्द वापरतात म्हणजे या सर्व प्रकरणाच्या पाठीशी नक्कीच कोणीतरी आहे याचा वास येतोय. आता तुम्हीच सांगा, हे बीडचं जेल आहे की 5 स्टार हॉटेल? वाल्मिक कराडसाठी ते VIP लाऊंज बनलंय का? 9 डिसेंबर 2024 ला एका सरपंचाची हत्या होते. त्यावर 1.25 वर्ष उलटून जातं, पण खटल्याला गती मिळत नाही. आणि याच खटल्यातला एक आरोपी जेलमध्ये बसून सिस्टीम चालवतोय. धनंजय देशमुख विचारतायत आम्हाला न्याय कधी मिळणार. सुप्रिया सुळे म्हणतायत हा तर न्याय प्रक्रियेचा अपमान. आणि बजरंग सोनवणे तिकडे दिल्लीत जाऊन दाद मागतायत. प्रश्न एकच, कायदा सगळ्यांसाठी समान आहे ना? की आरोपीचं नाव मोठं असलं तर त्याला जेलमध्ये पण VIP ट्रीटमेंट? या वाल्मिक कराडला बीडहून नागपूरला हलवलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.